नमस्कार. मी प्रवीण जयवंतराव देशपांडे, वास्तुविशारद वर्ग क्रमांक 14 मधील विद्यार्थी. मी राहायला लातूरचा असून वास्तुविशारदमध्ये मागच्या 3 महिन्याखाली प्रवेश घेतला. गुरुजींच्या सहवासामध्ये गुरुजींनी काय वास्तुविशारदमध्ये एवढी सखोल माहिती दिली की ती 1 महिना नाही, 2 महिने नाही, जवळजवळ 2.5 महिने हा आमचा क्लास चाललेला आहे. अजून तो क्लास संपलेला नाही. इतकी विस्तृत माहिती गुरुजींनी आम्हाला सांगितलेली आहे. वास्तुविशारद का करायचा? आजकाल तर बाजारामध्ये एवढे पुस्तकं मिळतात वास्तुविषयी, TV चॅनलवर एवढे जण वास्तुविशारद झालेले लोक असतात. मग बाबा वास्तुविशारदमध्ये प्रवेश का घेतला? तुम्ही प्रवेश घेतल्यासच तुम्हाला कळेल की गुरुजीच्या सहवासात, नुसतं गुरुजीच्या सहवासात रोज 1 तास जरी राहिलं तरी आपल्या जीवनाचं कल्याण होतं. ते वास्तुशास्त्र वगैरे ते नंतरचं राहिलं, पण गुरुजींनी 1 तास जरी आपल्याला दिला दिवसाचा, भरपूर संस्कार आपल्यावर होतात. वास्तुविशारदचा नुसतं नाव वास्तुविशारद असलं तरी वास्तुविशारद तर गुरुजी शिकवतातच, पण वास्तुविशारदमध्ये आपल्याला तर सर्वांना माहीत आहे, बाजारात सर्व पुस्तकं मिळतात, TVवर मिळतात. मग ते किचन वट्टा कुठं असावा, दार कुठं असावं, हे तर सगळ्यांना माहीतच असतं. मग गुरुजीकडे क्लासच का करायचा? तर सखोल ज्ञान जर पाहिजे असतं, मूळ जे आपल्या ऋषीमुनीपासून वास्तुविशारद आलेलं आहे किंवा काही ह्याच्यामध्ये ग्रंथामध्ये जे जे उल्लेख केलेला आहे ते गुरुजींनी त्या ग्रंथाचा संदर्भ घेऊन हे असंच का, हे असंच नसतं का, हे सर्व व्यवस्थित सांगितलेलं आहे. वास्तुविशारदविषयी आमचा जवळजवळ क्लास होता 1 महिन्याचा कोर्स, पण आता 2.5 महिने झाले आमचा अजून तो चालूच आहे वर्ग. अजून किती दिवस चालणार आहे आणि चालावं अजून त्या, कारण गुरुजीच्या सहवासात राहणंच हे आम्हाला फार मोठं भाग्य आहे. वास्तुविशारदमध्ये गेले मूळ जे वास्तुविशारद असते, खरंच मूळ माहिती आपल्याला काहीच माहीत नसते. आपल्याला फक्त वर माहीत असतं, हे इथं असावं, ते तिथं असावं, पण ते असावं आणि नसावं हे तर माहिती पाहिजे असेल तर खरंच वास्तुविशारद वर्ग किंवा गुरुजींनी बरेच 2-3 क्लास चालू केलेत, त्याचा वर्ग करणं जरुरीचं आहे. कारण गुरुजीचा सहवासच लाभणं म्हणजे फार महत्त्वाचं आहे. आजकाल काय झालेलं आहे, सगळ्यांना झटपट पाहिजे वास्तुविशारद 1 महिन्यातलं एक कोर्स. गुरुजीला सुद्धा तसं करता आलं असतं, 1 महिन्यात आमचा सिलेबस संपून तुम्हाला सर्टिफिकेट देऊन वास्तुविशारद झालो असं सगळ्याला सांगायला, मिरवायला. पण स्वतःमधला जे बदल आहे ते गुरुजीच्या क्लासमध्ये आल्याशिवाय होत नाही. हे माझ्या स्वतः वैयक्तिक ह्याच्यावरून मी सांगतो. गुरुजींनी इतकी सुंदर माहिती आम्हाला दिली. थोडीशी माझी भाषा मराठवाडी असल्यामुळं थोडंसे अडचण निर्माण व्हायली, आणि हा व्हिडिओसुद्धा गुरुजीच्या सांगण्याहून मी पहिली वेळेस केलेला आहे. मग जरी शिक्षक असलो तरी मला व्हिडिओ वगैरे करण्याची कधी सवय नव्हती, पण गुरुजींनी काल जे क्लासमध्ये सांगितलं, स्वतः करा, काय चुकलं तर चुकू द्या, त्याच्यामुळे मी एवढी आज डेअरिंग केलेली आहे वास्तुविशारद सांगण्याची किंवा म्हणजे वास्तुविषयी माहिती सांगण्याची. तर तुम्ही जवळ खरंच गुरुजीचा 8 दिवस सहवासात राहा. जे मोफत सेमिनार असतो 5 दिवसाचा, निदान ते तरी करा, आणि त्यानंतर तुम्ही ठरवा की काय करायचं काय नाही. स्वतःसाठी नुसतं नाव असतं जरी वास्तुविशारद, पण एवढे संस्कार आहेत ह्या वर्गामध्ये, भरपूर संस्कार मिळतात. पूजा कशी करावी, देवधारणा आत कशी करावी, सगळं गुरुजींनी सांगितलेलं आहे. श्लोक पाठांतर तर बरेच आता गुरुजींनी दिलेले श्लोक, आणि नुसतं गुरुजी ऑनलाईन न शिकवता दुसरे दिवशी त्याच्यावर पूर्ण त्याचा रिव्ह्यू घेतात, काय म्हणतात त्याला, त्याचा रिव्ह्यू घेतात आणि तदनंतरच पुढं जाते. एकदा समजा गुरुजींना कसं वर्गामध्ये प्रत्येक विद्यार्थीचं दिसत असतो, मग त्या विद्यार्थ्याच्या फेसकटून गुरुजी बघतात की बाबा ह्यांना समजलं का नाही, काही एखादा विषय, कालचा विषय आज समजला का नाही,
त्यांनी नाही समजला तर तो विषय तिथंच थांबवतात आणि दुसरी बरीचशी माहिती आपल्याला देतात व त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच विषय घेऊन गुरुजी कंटिन्यू त्या विषयाला पुढं नेतात। जोपर्यंत आपल्याला समजत नाही, आपल्या डोक्यात शिरत नाही, तोपर्यंत गुरुजी पुढे त्याला मग नावाला जरी 1 महिन्याचा कोर्स असला, त्याला 6 महिने जरी लागले गुरुजीच्या सहवासात तरी काही हरकत नाही। एकदा गुरुजीच्या सहवासात आलेला माणूस पुन्हा दुसरीकडे कुठं जातच नाही, हे माझ्या वैयक्तिक ह्याच्यावर मी सांगू शकतो। आणि वास्तुविशारद वर्ग आमचा इतका, आम्ही जवळजवळ आमच्या वर्ग क्रमांक 14मध्ये 40 विद्यार्थी आहेत। आम्ही अक्षरशः 2 महिन्यापासून एकत्र कुटुंब पद्धत कसं असते, एकत्र राहणं, एकत्र बिनधास्त चर्चा करणं, किंवा त्याला वयाची आट नाही, किंवा आपल्यापेक्षा वयानं लहान आहेत कसं बोलावं, आपल्यापेक्षा वयानं मोठे आहेत कसं बोलावं। पण ज्या शंका आहेत हे आहेत, गुरुजी सगळं विद्यार्थ्याकडनंच करून घेते आणि सर्व विद्यार्थ्यांना समजलं तरच गुरुजी पुढे वास्तूचं शिकवते। नसता तिथंच पुन्हा 2 दिवस जाऊ, 8 दिवस जाऊ, तिथंच जोपर्यंत प्रत्येकाला त्याविषयी काय एखाद्या ज्ञान झालं नाही, एखाद्या विषयी घेतला समजा तो आधादी सूत्र असेल, हे असेल, दुसरं कोणचं असेल, त्याचं जर ज्ञान झालं नाही तो विषय 2 दिवस लागू, 4 दिवस लागू, तिथंच थांबवणार। आणि ते प्रत्येकाचा व्हिडिओ झाल्याशिवाय किंवा प्रत्येकाचं काय म्हणते त्याला गृहपाठ झाल्याशिवाय गुरुजी पुढं जातच नाही। थोडीशी माझी भाषा मराठवाडी असल्यामुळे आणि गुरुजींचा हे सुद्धा मी आज पहिल्यांदा व्हिडिओ केला आहे। गुरुजींनी कालच सांगितलं होतं की कसं काही ना वेडं वाकडं बोला, पण स्वतः बोला। त्याच्यामुळे मी बोलायची एवढी डिरिंग केलेली आहे तुमचं सर्वांचं बघून। आमच्या वर्गातल्या 2-3 दिवस झालं सर्व विद्यार्थ्यांचा व्हिडिओ बघायलो आणि त्याप्रमाणे मी व्हिडिओ केलेला आहे। आवडल्यास काहीतरी अभिप्राय द्या आणि काही चूक झाली तरी पण अभिप्राय द्या, कारण बोलण्यात थोडीशी चूक होती, सुरुवातीचा व्हिडिओ आहे, थोडी बोलण्यात चूक झाली असेल तरीसुद्धा, म्हणजे शब्द इकडले तिकडे झाले असतील। आता वास्तुविशारद सांगायचं भरपूर आहे, पण ते काय सुरुवातीला आमचीच सुरुवात आहे व्हिडिओ पुढे यायची, त्याच्यामुळे अजून दुसऱ्या व्हिडिओला मी अजून जवळजवळ 1 तास बोलेल। श्री स्वामी समर्थ सत्यात्मतीर्थ स्वामी महाराज की जय, सत्यप्रमोद तीर्थ स्वामी महाराज की जय।